तर विक्रम काकडे हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतील आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, आपण पाहतोय नाराजी नाट्य या निमित्तानं आता चव्हाड्यावर येताना दिसतंय। परिषदेच्या जागेवरून राष्ट्रवादीत 2 गट। नक्कीच लागवी आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी जी नाराजी दर्शवलेली आहे ती कालपासूनची त्यांची नाराजी आहे आणि पक्षाच्या बैठकीतून जिजाई बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांना एबी फॉर्म जो आहे तो देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। तशी माहिती सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मावळचे आमदार आहेत सुनील शेळके यांनी दिलेली आहे। 2 एबी फॉर्म आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून भरण्यात येतील। पहिला जो एबी फॉर्म असेल तो विक्रम काकडे जे अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यांनी त्यांचे वडील संजय काकडे आणि चिरंजीव जयत विक्रम काकडे या दोघांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीचे जे शहर अध्यक्ष आहेत सुनील टिंगरे खरं तर वडगाव शहरी विधानसभेचे ते माजी आमदार राहिलेले आहेत आणि विधानसभेमध्ये त्यांचा अवघा 5,000 पराभव झाला होता। पोर्श कार प्रकरणामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं आणि या सगळ्यानंतर ते खरं तर विधान परिषदेसाठी इच्छुक होते। त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात होती, परंतु ऐत्या वेळी जे आहे ते विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि या 2 गोष्टीमुळे या 2 घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खरं तर या सगळ्या नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। काही वेळामध्ये राष्ट्रवादीच्या ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत आणि उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्राताई पवार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होतील। त्यांच्या समवेत जे ते उमेदवार विक्रम काकडे हे सुद्धा दाखल होतील। त्यानंतर ही उमेदवारी अर्ज जे आहे ते भरला जाईल। परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर सुनील टिंगरे यांना सुद्धा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। त्यांनी सुद्धा आपला अर्ज दाखल केलेला आहे। अशा 2 महत्वाच्या सगळ्या घडामोडी सध्या पुण्यामधून सुरू आहेत। ही जी पहिली जी घडामोड आहे ती जिजाई बंगला हा जो अर्थात भोसले नगरचा आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या घडामोडी चालू आहेत। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पुण्याचं जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे या ठिकाणी सुद्धा महायुतीचे अनेक नेते येताना आपल्याला दिसत आहेत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे सगळे आमदार सध्या इथं पोहोचलेले आहेत। आता उमेदवार जे राहिलेले आहेत विक्रम काकडे आणि सुनेत्राताई पवार काही क्षणामध्ये या ठिकाणी दाखल होतील। लागू अगदी या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा काही समजूत काढण्याच्या दृष्टीनं बैठक होईल का? उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर काय नेमकी कुजबूज? नक्कीच या सगळ्या उमेदवारीच्या अर्ज दाखल केल्यानंतर खाली माध्यमाचा बाईट खरं तर या ठिकाणी होणार आहे। उपमुख्यमंत्री आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा या ठिकाणी माध्यमाशी संवाद होईल। त्यानंतर अनेक महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या समोर येतील। लागू अगदी या सगळ्या संदर्भात आता विक्रम काकडे यांची नेमकी काय भूमिका आहे? विक्रम काकडे यांनी खरं तर पक्षाचे आभार मानलेले आहेत की माझ्यासारख्या नव्या चेहऱ्याला राष्ट्रवादीनं संधी दिली, या संधीचं मी सोनं करेल असं त्यांनी खासगीत सांगितले। परंतु माध्यमाच्या समोर ते येऊन अजून बोलण्यास तयार नाहीत। ज्यावेळेस माध्यमाच्या समोर येतील त्यावेळेस खरंच त्यांची बाजू सुद्धा ऐकणं महत्वाचं आहे। चंद्रशेखर, वारंवार वरिष्ठ नेते राष्ट्रवादीतले मग वळसे पाटील असू दे, उमेश पाटील असू दे यांच्याकडून सांगितलं आता समन्वय आहे आणि समन्वयातून या सगळ्या गोष्टी घडतायत, पण समन्वय कुठंच का दिसत नाही। टिंगरे जर आपल्या मुद्द्यावर अडून बसले आहेत, तिथं नव्यानं नुकताच पक्षप्रवेश झालेल्या विक्रम काकडे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळत असेल तर ज्या बैठका वारंवार घडल्या, काल घडली, त्याआधी बैठका झाल्या, या बैठकांमध्ये नेमकं काय चर्चिलं गेलं, काय ठरलं की काही नाराजी दूर झाली नाही आणि आता मात्र तो दिवस उजाडल्यावर ही धावपळ सुरू? पुण्याच्या जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये अगोदरपासूनच लॉबिंग आपल्याला पाहायला मिळत होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक मानकर, सुनील टिंगरे यांच्यासह अनेक नेते जे आहेत ते इच्छुक होते, परंतु शेवटच्या क्षणी काल रात्री उशिरा 2:30 पर्यंत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये
विक्रम काकडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला. सकाळी त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं आणि नाव जाहीर झाल्यानंतर मात्र हा सगळा अंतर्गत जो वाद होता तो उफळून समोर येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खरं तर ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे तसं काही ग्राउंडवरती मात्र अलबेल दिसत नाही. प्रचंड नाराजी सध्या दिसताना पाहायला मिळत आहे. अगदी या सगळ्या संदर्भात सुनील टिंगरे यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का? त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? माध्यमाच्या समोर येऊन या ठिकाणी कोणीच बोलत नाही. सगळ्याची नाराजी मात्र या ठिकाणी दिसत आहे. राष्ट्रवादीच्या ज्या आहेत उपमुख्यमंत्री सुनील पवार काही पुण्याच्या दाखल होत आहे. बागू अगदी या ठिकाणी सुनेत्रा पवार या पोहोचतायत आणि लवकरच बैठकही होईल. पण चंद्रशेखर, आपण पाहतोय की थेट कोणी कॅमेरासमोर येऊन या सगळ्याविषयी वक्तव्य केली जात नसतील, पण निश्चितच या सगळ्या संदर्भात कुजबूज होत असेल. विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यावरून किंवा जे काही लॉबिंग करण्यात आलं काकडेंकडून त्यावर काही कुजबूज होतीये का? का नेमका या दाव्यावर टिंगरे इतके ठाम आहेत? लागवी आपण जर काकडेंचा पूर्वाश्रमीचा इतिहास राजकीय पाहिला तर त्यांचे वडील जे आहेत ते अपक्ष खासदार राहिलेले आहेत. संजय काकडे यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे होता. ते भाजपमध्ये होते आणि भाजपमधून संजय काकडे आणि विक्रम काकडे हे पिता पुत्र सकाळी प्रवेश केला. त्यांच्या नावाला खरं तर शहरातून अनेक विरोध दिसत होता, परंतु त्यांच्या नावावरती जे आहे ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिक्कामोर्तब केलं. काही माध्यमामध्ये बातम्या सुद्धा चालल्या की पार्थ पवारांनी या ठिकाणी त्यांच्या नावाला विरोध केला, परंतु माध्यमातील बातम्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या येत राहिल्या. परंतु जर आपण ग्राउंडची परिस्थिती पाहिली तर विक्रम काकडे हे खरं तर पवार कुटुंबियांशी अगोदरपासून जोडलेले आहेत. शरद पवार आणि त्यांचे अनेक जवळचे संबंध आहेत आणि पवार कुटुंबाचे स्नेही असल्यामुळे त्यांना खरं तरी उमेदवारी देण्यात आली. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ज्या पद्धतीनं शहराध्यक्ष सुनील टिंगरे दावा करत आहेत त्यांचं नाव पोर्च करण्यात आलं होतं. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी किंवा अनेक वेगवेगळ्या ज्या ते प्रश्नचिन्ह त्यावेळेस उपस्थित झाला. कुठेतरी पक्षाला क्लीन चेहरा म्हणून या ठिकाणी विक्रम काकडे यांची उमेदवारी ती आहे ती समोर येताना दिसत आहे. अगदी, पण या सगळ्या संदर्भात पोर्शे कारचा जो तुम्ही उल्लेख केला या सगळ्या संदर्भात कालच्या बैठकीमध्ये टिंगरेंना काही समजूत घालण्याचा किंवा बोलण्याचा पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न झाला का? नीलम गोरे आपण बघू शकतो कॅमेरामध्ये. नीलमताई गोरे दाखल झालेले आहेत. आपण त्यांचा सुद्धा बाईट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. चंद्रशेखर, मी तुम्हाला विनंती करते आपण ही सगळी दृश्य महाराष्ट्राला दाखवूया. तुम्ही फ्रेम द्या. आपण महाराष्ट्राला ही दृश्य दाखवूया काय घडतंय नेमकं पुण्यात, कारण आपण दोघे फोनवरून संवाद साधतोय त्यामुळे ती दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तुम्ही ती फ्रेम द्या. आपण महाराष्ट्राला दृश्य दाखवूया तिथं कोण कोण पोहोचतंय, काय घडामोडी घडतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.